पुण्याच्या दूर लांब खेड्यातील एक साधी, शांत स्वभावाची मुलगी. बालपण फारसं वेगळं नव्हतं. अंगणात मातीशी खेळणं, आईच्या मागे पुढे फिरणं आणि शिक्षणासाठी 10वी पर्यंतची धडपड, हेच तिचं विश्व. मोठ्या घरात मुलींसाठी फार स्वप्न उरत नाही. त्यामुळे वयाच्या 17व्या वर्षी तिचं लग्न ठरवलं गेलं, मुंबईच्या एका तरुणाशी. मुंबईतील आयुष्य नवखं, पण अपेक्षांचं ओझं प्रचंड. लग्न झाल्यावर ती एका मोठ्या संयुक्त कुटुंबात आली. घरात मोठी सून म्हणून तिच्यावर सगळी जबाबदारी. स्वयंपाक, भांडी, कपडे, पाहुणे आणि रात्री नवऱ्याची मर्जी सांभाळायची. तिच्या स्वतःच्या शरीराची, मनाची कोणालाच कदर नव्हती. नवऱ्याशी 4 प्रेमाचे शब्द बोलण्याची सुद्धा मुभा नव्हती. कारण घरात कधी आई सासूबाई, कधी दीर, कधी नणंद घरातच. पण तरीही सगळं हसत हसत करत राहिली. मुलांचे संगोपन, घराची काळजी, सगळं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच दडलेलं होतं. लग्नाला 7 वर्षही झाली नव्हती की पतीला जबड्याचा कॅन्सर झाला. डॉक्टर, हॉस्पिटल, पथ्य, औषधं आणि काळजी. तिनं काय नाही केलं. सोनं विकलं, कर्ज काढलं, देवांचे नवस केले, उपवास केले. पण तिचा नवरा वाचला नाही. अवघ्या 3 महिन्यातच तो मरण पावला. त्यानंतर तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. फक्त आर्थिक नव्हे तर मानसिकही. विधवा झाल्याची जाणीव तिला प्रत्येक वळणावर करून दिली गेली. कधी तिच्यावर संशय घेतला गेला, तर कधी धीरानेच तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. ती झिडकारत राहिली, पण त्या छायेतच जगत राहिली. कारण कुठे जाणार होती? उत्पन्नाचं कोणतंही साधन नव्हतं. 2 मुलांच्या पालनपोषण, शिक्षणाचा प्रश्न. ती शांत होती. तिनं त्यांच्यासोबतच राहणं स्वीकारलं, पण दररोज होत असलेला उपमर्द सहन करत. शरीर मात्र गप्प राहत नव्हतं. तिचं वय होतं फक्त 32-33. मनात सतत अस्वस्थता. शरीराकडून पाठवले जाणारे हळवे सिग्नल्स. एक हलकीशी स्पर्शाची ओढ. पण कोणाला सांगणार? कोण समजून घेत नव्हतं. सगळ्यांना तिच्यात एक विधवेला पाहायचं होतं. तिचं स्त्रीत्व, भावना, अपेक्षा, गरज कुठेच मोजली जात नव्हती. या सगळ्या यातना मनातच साठवत ती पुढे चालत राहिली. त्यातच उच्च बीपी, थकवा, तणाव. तिचं शरीरसुद्धा थकायला लागलं. मुलं मोठी होऊ लागली, पण तिचा एकांत वाढत गेला. रात्री सगळं आटोपून ती एकटीच आपल्या छोट्या मोबाईल स्क्रीनमध्ये डोकावत होती. एके रात्री अचानक एक यूट्यूब चॅनल तिच्या नजरेस पडलं. आपला माणूस. एक शांत, साधा, पण हळूहळू मनात खोल जाणारा आवाज. विषय होते, आपलं कोणी नाही ऐकत, मग काय करावं? तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं पूर्ण व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर एक छोटा मेसेज पाठवला. मीही एकटी आहे. दुसऱ्या बाजूने मिळालेला प्रतिसाद प्रेमळ, आदरयुक्त आणि समजुतीचा होता. तिला कोणतीही माहिती न विचारता तिच्या मनाचा हळूवार स्पर्श घेतला गेला. त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदाच ती म्हणाली, हो, माझंही कोणीतरी आहे.
त्या दिवसानंतर तिच्या आयुष्याला एक दिशा मिळाली. संवाद, आधार, शब्दातलं जगणं. काहीच मागितलं नव्हतं. ना प्रेम, ना शरीर, ना सहवास. फक्त समजून घेणं आणि ऐकून घेणं. आणि ते तिला इथे मिळालं. जर तुमच्याही आयुष्यात अशा भावना आहेत, अव्यक्त, अबोल, घुसमटलेले शब्द, तर आजच आपला माणूस चॅनलला भेट द्या. इथे कोणी जज करत नाही, कोणी विचारत नाही, फक्त ऐकतो. तुमच्या मनाच्या खोल तळातून तुमचंही कोणी आहे, आपला माणूस.